आणि अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आणखी एक अपडेट एबीपी माझाच्या हाती लागली आहे। आरोपी मोहम्मद शहजाद दादरहून वरळीला गेला असल्याचं तपासामध्ये समोर आलंय। आरोपीनं वरळीतल्या एका हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता देखील केल्याचं कळतंय आणि नाश्त्याचे पैसे आरोपीनं जीपेद्वारे दिले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला असं कळतंय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, सध्या सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद हा जरी कुणाच्या हाताला सापडत नसला तर त्याने अनेक ठिकाणी चुका केलेल्या आहेत आणि याच चुका त्याच्या कारणीभूत ठरल्या आहेत त्याच्या अटकेसाठी असं पोलिसांकडनं सांगितलं जात आहे। प्रामुख्याने सांगायचं झालं तर आरोपी वांद्रेहून दादरला आला, हेडफोन खरेदी केले, तिथे देखील त्याने जीपे केलं आणि त्याचबरोबर ती दादरहून तो वरळीला गेला, त्या ठिकाणी तो एका हॉटेलमध्ये यापूर्वी काम करत होता। त्यानंतर त्याच हॉटेलच्या बाजूला एका स्टॉलवरती त्याने नाश्ता केला, तिथे देखील जीपेने पैसे पेड केले आणि त्या ठिकाणाहून तो ठाण्याच्या दिशेने म्हणजे पुन्हा दादरला येऊन ठाण्याला गेलेला आहे। त्यामुळे या जीपेमुळे तो कुठेतरी अडकला। याआधी त्याने ठाण्यातील एका हॉटेलमध्ये देखील तो काम करत होता आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट काम केल्याप्रकरणी त्याला गौरवण्यात देखील आलं होतं। या सर्वांचा दुवा होता, म्हणजे याला जिथे जिथे काम होतं तिथे तिथे पांडे नावाच्या एका व्यक्तीने त्याला कामाला ठेवलं होतं। या पांडेला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हा त्याचा मुकादम आहे। जेव्हा बातम्यांमध्ये या हल्ल्याची माहिती समोर आली आणि याचा मोहम्मद शहजादचा फोटो जेव्हा झळकला तेव्हा पांडेने त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्याला पोलिसांसोबत हजर राहण्यास देखील सांगितलं होतं। मात्र आरोपी हा बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता, घाबरलेला होता किंवा मानसिक तणावात होता। त्यातून तो बांगलादेशला पुन्हा पळण्याच्या आधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। बरोबर आहे। त्यामुळे जीपेचा एक ट्रान्झॅक्शनचा धागा पकडून पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।